नमस्कार. मी आता कुठून कुठे चालले आहे तर बघा, मी पुण्यावरून शिर्डीला निघाले आहे. मी आता रिक्षात आहे. मी वाकडेवाडीला चालले आहे. हे आहे तुळशीबाग आणि मला वाकडेवाडीवरून बस पकडून शिर्डीला जायचं आहे. बघू शकता हे तुळशीबागचा लक्ष्मी रोड आणि हे पुण्यातलं आहे. मी बसमध्ये बसली आहे. मला बस मिळाली आहे. बसचा प्रवास सुरू झाला आहे. बघू शकता बाहेर किती ऊन आहे आणि बाहेरचं वातावरण खूप कडक आहे. उष्णता आहे हवेत. झाडं सुकलेली आहेत आणि छान पण वाटत आहे. बराच प्रवास करून झाला. बघू शकता नारळाची झाडं वगैरे. झाडं पळतात असे वाटते. हे आहे लोणी प्रवरा. हे मेडिकल कॉलेज आहे. प्रवरा इन्स्टिट्यूट. प्रवरा ग्रामीण रुग्णालय आहे. इथे बस थांबली होती. काढून घेतलं. मी ह्या गावात जवळजवळ 15 ते 20 वर्ष राहिले. लोणी प्रवरा येथे. प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे. बसमध्ये आहे. हे लोणी गावचा सर्व दृश्य बघू शकता. मी इथेच राहायची. आता खूप चेंजेस झालेले आहेत आणि हे लक्ष्मी माता मंदिर आहे. आम्ही दर्शनासाठी यायचे होते. इथे ह्या रोडनी जायचं. इकडे आमचं घर आहे. माझ्या वडिलांचं घर आहे. या रोडनी पुढे गेलं इकडेच माझ्या वडिलांचं घर आहे. इथून दिसतंय. या शाळेत मी शिकलेले आहे. प्रवरा कन्या विद्या मंदिर. PKVM म्हणायचे. इथे मी शाळेत शिकलेली आहे. बघू शकता अंधार होत आला. माझा पुणे ते शिर्डी प्रवास बघा. आणि संध्याकाळचे 6:30-7 वाजलेले आहे. वारा सुटलेला आहे. बघू शकता बाहेर कसं वातावरण झालेलं आहे. शिर्डीत उतरले बस स्टॉपवर आणि 500 रूम इथे रूम घेतलेली आहे. आम्ही तिथे जाणार आहोत राहायला. मी ते रिक्षा सीट भेटतात त्यात बसली आहे. बघू शकता. बस स्टॉपपासून 10 रुपये तिकीट देऊन आपण तिथे श्री साईबाबा भक्तिनिवास संस्थानला बस स्टॉपपासून 10 रुपयात जाऊ शकतो. 500 रूम म्हणतात त्याला. तिथे जाऊ शकतो. मी आत आलेले आहेत. तिथे आधार कार्ड हे कंपल्सरी लागतं फक्त. आणि छान असं बाहेरचं वातावरण आहे. बघू शकता. झाड आहे. वारा येतोय. बरेचसे लोक इथे रूम घेतात, राहतात. हे असं आहे ठिकाण. आतमध्ये जायचं आहे आपल्याला आता.
मी पूर्णपणे थकलेले पुणे ते शिर्डी प्रवास करून बघू शकता माझ्या चेहऱ्यावर. मी इथे आले आहे काउंटरला. तर 200 रुपये रूमचं रेंट आहे. एक्स्ट्रा पर्सन्सचे 50 रुपये आहे आणि आधार कार्ड बंधनकारक आहे असं सांगितलं आहे त्यांनी आणि काउंटरची वेळ पण सांगितलेली आहे. मी आता इथे वेटिंग करते. आमचे लोक येणार आहेत. काउंटर कुठल्या वेळेत बंद राहील ते पण तुम्हाला मी दाखवलं तिथे. मी आता इथे आमच्या यांची वाट पाहते घरच्यांची. तर माझा असा पुणे ते शिर्डी प्रवास झाला आणि मी आता बसले आहे निवांत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच. आणि पुढचे चांगले व्हिडिओ असणार आहेत. तुम्ही सगळे पहा आणि एन्जॉय करा.